Krishna
कथा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता समाधान येणे सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंद निर्भय डोलतोसे आनंद निर्भय डोलतोसे असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही ऐसा कोठे आठवची नाही हेच विनेही भोगदशा देची विजयी मोगदशा देची विजयी मोगदशा सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार लालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंद निर्भय डोलत आनंद निर्भय डोलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप कामने आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप कामने आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप पुण्य अंगा लागोने पाप पुण्य लागोने पाप पुण्य सर्व सुख लालो सर्व अलंकार लालो सर्व अलंकार लालो सर्व अलंकार सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत आनंद निर्भय डोलत आनंद निर्भय डोलत ढोबार कुमार मुबारक माई ढोबार कुमार मुबारक माई ढोबार कुमार मुबारक माई ढोबार कुमार ढोबार कुमार मुबारक माई 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 घोष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष सदा नाम घोष सदा
विठ्ठला
सदा नामघोष करू हरिकथा, सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. असो ऐसा कोठे आठवची नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. रामराजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचर चमू. रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्यहं. रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं. सर्वांगं हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्न प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रताप बळे आगळा सूर्य जैसा, स्वयं ज्योती रूपे प्रकाशित तैसा. जयाची अंगा महावर्ण तेजा, नमस्कार माझा दया ज्ञान राजा. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होता या लागी वाणी. परब्रह्मदेव असा हा तुकोबा, तयाच्या चुकी कोण तुझा तुकावा. जगावरी कृपा संतांनी केली, बहुग्रंथ रचून या दिव्य काव्य केली. अनंत पतित गेले उद्धरून, सद्भावे सर्वा संतान मन. मस्तक हे पायावरी, पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिणीं,
वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाट्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सदा नामघोष करो हरिकथा सदा नामघोष करो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत श्री संत वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे वैराग्याचे महामेरू पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भगवान परमात्म्याच्या नामाचं महत्व वर्णन करून सांगणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामुळे आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय लाभ झाला त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. असा हा लाभ झाला तो आम्ही अनुभवला आणि तो तुम्हालाही अनुभवता यावा याकरता त्याची असणारी भूषण आम्ही कशी मिरवतो याचं वर्णन अभंगाचं 2रं चरण. या नामचिंतनामुळे आम्हाला नेमकं काय प्राप्त होतं कशा पद्धतीने आम्ही वर्तन करतो आचरण आमचं नेमकं कसं असतं याचं दिग्दर्शन अभंगाचं 3रं चरण. आणि या नामचिंतनामुळे ज्या पाप पुण्याची भीती आपल्याला सगळ्यांना आणि वाटते ती पाप पुण्याची सर्वस्वी भीती पूर्णपणे घालवून टाकण्याचं सामर्थ्य या नामचिंतनामध्ये आहे याचं प्रतिपादन अभंगाचं 4थं चरण. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा शब्दशः सरळ भाव आपल्या समोर मांडला. अभंगरूपी या विचारांचा थोडक्यात असणारा चिंतन आपण आपल्या उपलब्ध वेळेमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी परिहार देणे हे वक्त्याचं अपरिहार्य कर्तव्य या न्यायाने आपल्या या मोहने नगरामध्ये श्री शिवदत्त कानिफनाथ मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून प्रतिमासी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने सुरू असलेला हा नैमित्तिक कीर्तन महोत्सव त्यातील आजचा माघ शुद्ध एकादशी अर्थात जया एकादशीच्या निमित्ताने सुरू असलेला आजचा हा सोहळा आणि आजच्या सोहळ्यातील भगवान परमात्म्याच्या सेवेकरता त्याच्या चरणी संतांच्या असणाऱ्या अभंगांच्या आणि वचनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या वतीने एक शब्द सुमनांचा असणारा हार भगवंता चरणी समर्पित करण्याकरता हा अभंग आपल्या समोर सेवेकरता घेतला. अभंगाच्या माध्यमातून नामाचं महत्व तुकोबाराय आपल्या सगळ्यांना अगदी ठणकावून पटवून देतात. या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे मिळवलं ते आपण सगळ्यांनी मिळवावं ही अशी त्यांची अपेक्षा आहे. वास्तविक पाहता संतांचं असणारं कार्य एवढं अलौकिक आहे ते शब्दांमध्ये आपल्या समोर मांडणं शक्य नाही. पण त्यांचं असणारं जीवन चरित्र हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहे. संतांनी जे मिळवलं ते मिळवणे आपल्या प्रत्येकाची गरज आहे. पण मुळात संतांनी असं नेमकं काय मिळवलं ते संतच आपल्याला ठणकावून सांगतात. आम्ही काय मिळवलं? दया क्षमा समाधान संत जन साधिती दया क्षमा समाधान संत जन साधिती दया क्षमा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती 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 दया क्षमा समाधान संत जन साधिती. संतांनी त्यांच्या जीवनामध्ये महत्वाच्या 3 गोष्टी मिळवल्या. दया मिळवली, क्षमा मिळवली आणि सगळ्यात महत्वाचं समाधान मिळवलं नाही का. आणि मग जे समाधान या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये मिळवलं तेच समाधान आपल्या सगळ्यांना नको आहे का?
किंबहुना त्या समाधानाकरताच एवढी सगळी धावपळ आपली चालू आहे. पण त्यांना जे मिळालं ते आज तागायत आपल्याला मिळालेलं नाही. आणि म्हणून या संतांनी जे मिळवलं ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर ते मिळवण्याकरता त्यांनी जे केलं ते आपण केलं तर त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार. आलं का लक्षात? हा सिद्धांत आहे संपूर्ण अभंगाचा. काय मिळवलं संतांनी? समाधान मिळवलं. आणि ते समाधान मिळवण्यासाठी आपण सगळेजण रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत. रात्रंदिवस, फक्त दिवसाच आपण प्रयत्नशील असं नाही. काहींच्या नाईट ड्युट्या चालू आहेत, रात्रपाळ्या चालू आहेत, अव्याहतपणे खटाटोप सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण आपल्याला ते समाधान मिळालं नाही, कारण आपला मार्ग योग्य त्या दिशेने आपली वाटचाल चालू नाही. ज्या वाटेने संत गेले त्या वाटेने जर आपण गेलो तर निश्चितच आपल्यालाही तो पत्ता सापडल्याशिवाय राहणार नाही. आपण पत्ता शोधतोय वेगळ्या ठिकाणी आणि मुळात ती आहे जागा दुसरीकडेच, नाही का? तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, नाही का? संतांनी जो मार्ग आपल्याला दिला, मार्ग दाऊनी गेल्या आधी दयानिधी संत ते, नाही का? आणि म्हणून या संतांनी आपल्याला तो राजमार्ग दाखवला. तुम्ही आम्ही सामान्य जीव आपण सगळे जन्माला येतो, संतही जन्माला येतात, भगवंतही या पृथ्वी तलावरती येत असतो. पण प्रत्येकाला इथे येण्यापाठीमागचं कारण काहीतरी वेगळं आहे. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, तुम्हा सामान्य जीवाला यावंच लागतं. पण एक तिसरा वर्ग असा आहे ज्यांना यावं लागत नाही, त्यांना आणावंही लागत नाही, पण तरी सुद्धा ते आल्याशिवाय राहत नाही. तुम्हा सामान्य जीवाला जन्माला यावंच लागतं. त्याच्या पाठीमागची महत्वाची काही कारण परंपरा आहे. प्रारब्ध क्रियामान संचित, आपले काहीतरी पूर्वजन्मातली कर्म अवशेष शिल्लक राहिली की त्यांच्या प्रतिपूर्तीकार्थ आपल्याला जन्माला यावं लागतं. पहिलं कारण आपल्याला जन्माला यावं लागतं. त्याचं दुसरं कारण मागील जन्मातलं काहीतरी पातक आपलं अवशेष राहिले, शिल्लक राहिले, म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं. पण भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये त्याला यावं लागत नाही, त्याला आणावं लागतं. कधी आणावं लागतं? त्याला आळवावं लागतं, बोलवावं लागतं. ज्या ज्या वेळेला या असणाऱ्या भूमातेवरती, या पृथ्वी तलावरती अधर्म वाढतो, धर्माची ग्लानी होते, तेव्हा तेव्हा या धर्माच्या रक्षणाकरता भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं. धर्माची पाळन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे, किंवा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. त्या भगवान परमात्म्याला आळवावं लागतं, बोलावं लागतं. तो भगवंत स्वतः सांगतो, नाही का? यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. दुसरा वर्ग त्याला आणावं लागतं. पण एक तिसरा वर्ग असा आहे जो केवळ आणि केवळ आपल्या सगळ्यांच्या हिताकरता इथं यावं लागत नसताना सुद्धा, आणावं लागत नसताना सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे संत. वास्तव पाहता संतांची असणारी जागा आपल्याला माहिती आहे. ते स्वतः सांगतात, आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलेले जे ऋषी साच भावी वर्ताया, झाडू संतांची मार्ग आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ, नाही का? आड रानाने हे सगळे जग जे भरले, चुकीच्या दिशेने सगळ्या लोकांचा हा जो काही प्रवास चालू आहे हा कधीतरी थांबला पाहिजे. या सगळ्या असणाऱ्या लोकांचं साध्यंत नेमकं काय आहे? भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचणं. पण तिथपर्यंत जाण्याचा यांचा मार्ग चुकलाय. तर चुकलेला मार्ग दाखवण्याकरता, योग्य दिशेने वाटचाल करण्याकरता आणि आपल्या साध्यापर्यंत पोहोचवण्याकरता येतात ते संत. वास्तविक पाहता आपण सगळे जे जीव जन्माला आलो, या पृथ्वी तलावरती 84 लक्ष योनी प्रकारचे जीव आहेत. 84 लक्ष, 83,99,999 योनींना जे ज्ञान नाही ते भगवान परमात्म्याने विशेषत्वाने मनुष्याला दिलं, नाही का? आहार निद्रा भय मैथुनांच सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहीची जाण अधिक जाण सर्वथा. महत्वाच्या 3-4 गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्या पशुआदिकांना, प्राण्यांना एकसारख्या आहेत. आहार निद्रा भय मैथुन हे सगळं कॉमन आहे, सगळ्यांमध्ये एकसारख्या प्रकारचं आहे, प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये आणि माणसांमध्ये सुद्धा. पण या सगळ्यापेक्षा विलक्षण असणारी गोष्ट ईश्वराने देवाने फक्त नरदेहामध्ये दिली, मानवाला दिली. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. या सगळ्यांपेक्षा अधिकचं विशेषत्वाने भगवंताने आपल्याला दिलं. सगळ्यात महत्वाचं हा नरदेह आपल्याला मिळाला, हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.
असं वर्णन आहे. सुभाषितकारांनी फार सुंदर असं वर्णन केलंय. 3 गोष्टी या जगतामध्ये फार दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयात. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट मनुष्य देह मिळणं दुर्लभ. मनुष्य देह मिळाल्यानंतर मुमुक्षुत्व, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होणं हे दुर्लभ. आणि त्याच्याही पेक्षा दुर्लभ ज्या संतांच्या सहवासात गेल्यानंतर तो भगवंत आपल्याला भेटणार आहे त्यांचा सहवास लाभणं हे त्याही पेक्षा दुर्लभ. पण पहिली दुर्लभ गोष्ट आपण सगळ्यांनी मिळवली म्हटल्यानंतर पुढच्या 2 आपल्याला मिळवता येणं शक्य आहे. काय पहिल्यांदा मिळालं आपल्याला? नरदेह मिळाला. किती सुंदर नरदेह आहे आपल्याला. इतर असणाऱ्या प्राण्यांमध्ये जी व्यवस्था नाही ती सगळी आपल्या नरदेहामध्ये आहे. भगवान परमात्म्याने आपल्याला कान, नाक, हात, पाय, डोळे सुंदर असणारा सगळा हा नरदेह दिला. कशा करता दिला? या प्रत्येक इंद्रियाचं कर्तव्य काही ना काहीतरी आहे म्हणून त्याच्याकरता ही सगळी इंद्रिय आपल्याला दिली. काकड्याच्या मालिकेमध्ये बऱ्याचदा आपण हे सगळ्याचं वर्णन बघतो. प्रत्येक इंद्रियाचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये. डोळे कशा करतायत, कान कशा करतायत, हात कशा करतायत, पाय कशा करतायत. काय वर्णन आहे? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, नाही का? त्याच्याही पुढे आपल्याला हात दिले भगवान परमात्म्याने. हात कशा करता दिले? हात कशा करता दिले? वाट हे चालावी पंढरीचे, वाट हे चालावी पंढरीचे, वाट हे चालावी पंढरीचे, वाट टाळी वाजवावी घोडे उभारावी, टाळी वाजवावी घोडे उभारावी, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी. टाळी वाजवावी गुढे उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. टाळी वाजवण्याकरता, भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता देवाने आपल्याला हात दिले. त्याच्याही पुढे सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केलंय. काय म्हणतात ते? हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा, दानेर्न पानेर्न तु कंकनेन, स्नानेर्न शुद्धीन तु चंदनेन, मानेन तृप्तेन तु भोजनेन, ज्ञानेन मुक्ती न तु मुंडनेन. प्रत्येक इंद्रियाचं कर्तव्य आहे. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम. भगवान परमात्म्याने हाताचं कर्तव्य दिलंय. काय? दान करणं, पुण्य करणं करण्याकरता, इतरांना मदत करण्याकरता म्हणून भगवंताने हात दिले. एक फार जुनी अशी कविता होती नाही का? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे हात काढून घ्यायचे असं आहे का? नाही नाही. हात घ्यावे याचा अर्थ त्यांच्या हातामध्ये इतरांना देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला मिळवता आली पाहिजे. पहिलं वर्णन सांगितलं हस्त पवित्रो यदि दान पुण्यम. भगवंताने आपल्याला पाय दिले. पायांची व्यवस्था केली. कशा करता? या पायांनी काय केलं पाहिजे? खरं तर हे पाय दिलेत आपल्याला वारी करण्याकरता. कशा करता? वारी करण्याकरता. आपणही सगळे वाऱ्या करतोच ना, पण कुठल्या? कोर्टाच्या, पोलीस स्टेशनच्या, या सगळ्या वाऱ्यांकरता या पायांची व्यवस्था आहे? नाही ना. या पायाने नेमकं काय केलं पाहिजे तुकोबाराय वर्णन करतात. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये, तव तू आपुले सोहित पाहे,
जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय कवतू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको. त्याच्याही पुढचं फार महत्वाचं आहे. जव हा काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत तो काळ दूरवर थांबलाय तोपर्यंत एवढं सगळं करून घ्या. एकदा का त्या काळाने झडप घातली की मग इच्छा असूनही काही करता येणार नाही. कशा करता एवढं सगळं सांगतोय. नरदेह आपल्याला दिला, इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेन तू जोडाती नारायण नाते जीव पाप भवरोग. इंद्रिय हात पाय दिले इंद्रिये हात पाय कान नाक डोळे मुख बोलाया वचन कशा करता. जेने तू जोडसी नारायण नासी जीवपन भवरोग. ईश्वराने आपल्याला हा नरदेह दिला कशा करता. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता, त्याच्या नाम साधने करता, त्याच्या भजना करता, त्याच्या चिंतना करता नरदेह आपल्याला मिळाला खरा. पण खरंच आपलं ते हे सगळं त्याच्याकरता चालू आहे का. त्या दिशेने वाटचाल आहे का आपली. ज्याच्या ज्याच्या करता ही इंद्रिय दिली खरंच त्या इंद्रियाचं तेच कर्तव्य सुरू आहे का. निश्चितच नाही, हेच त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून ज्याच्या करता हे नरदेह मिळालं ही इंद्रिय मिळाली आपलं ते चालू नाही. म्हणून आपल्याला जागा करण्याकरता सावध करण्याकरता आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याकरता येतात ते संत. आणि म्हणून अशा असणाऱ्या संतांपैकी जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामुळे काय लाभ होणार आहे, काय प्राप्त होणार आहे, किंबहुना तेच मिळवण्याकरता हा नरदेह ईश्वराने आपल्याला दिलाय याचं वर्णन अभंगाचं पहिलं चरण. सरणम घोष करू हरि सुंदर चाल. म्हणजे आनंद घ्यायचा असेल तर प्रत्येक वेळी पिंगळाच म्हटला पाहिजे असं काही नाही. अशाही चालींमधून आनंद घेता येऊ शकतो आपल्याला. नाही तर ओढून तोडून उगीच आपला आनंद घ्यायचा नाचायचं म्हणून पिंगळा म्हटलाच पाहिजे असं काही नाही. काय चाललंय आपलं.
काय चालू आहे? कीर्तन आहेत ना तुम्ही कीर्तनात? हा, हे महत्वाचं आहे. कीर्तनात काय चालू आहे तेही फार महत्वाचं आहे. कुठपर्यंत आलो आपण? भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिला. नरदेहामध्ये सगळ्या इंद्रियांची व्यवस्था केली. या सगळ्या इंद्रियांची कर्तव्य आपण समजावून घेतली. पण या सगळ्या असणाऱ्या इंद्रियांच्या योग्य त्या कर्तव्यातून आपल्याला मिळवायचं काय? समाधान. त्या समाधानाकरता आपल्याला प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आणि हे समाधान संतांनी मिळवलं. आणि ते मिळवण्याकरता त्यांनी काय केलं त्याचं दिग्दर्शन तुकोबाराय करतायत. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा शब्द 2 वेळा वापरला तुकोबारायांनी. सदा हा शब्द साधनाच्या ठिकाणी वापरला आणि पुन्हा सदा हा शब्द साध्याच्या ठिकाणी वापरला. मग जे साध्य तुम्हाला मिळवायचंय ते साध्य मिळवण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे याचा सहसंबंध सदा शब्दाने जोडला. सदैव नामचिंतन अखंड तैल धारावत. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये सर्वस्वाने जर आपण समर्पित झालो तर निश्चितच या संतांना जे समाधान मिळालं ते आपल्यालाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर समाधान समाधान म्हणजे नेमकं काय? भगवंताची प्राप्ती हेच मोठं समाधान आहे महाराज. सगळ्या संतांनी अट्टासाने सांगितलं नाही का? सर्व सुखाचे आगर बापर कुमा, सर्व सुखाचे आगर मने नरहरी, सर्व सुखाचे आगर धनी मने शारंगधर, सर्व सुखाचे आगर. आता पुढं नाही पाठांतर. अनेक सगळे प्रमाण आपल्याला सांगता येतील. सुख सुख म्हणजे नेमकं काय? सुखाचा सागर आहे किंवा सुखाचा साठा ज्याच्यामध्ये आहे तो म्हणजे भगवंत. आणि तो भगवंत मिळवण्याकरता एकमेव साधन आता या कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना करता येणार, जमणार किंवा त्याच साधनाने तिथपर्यंत जाता येणार ते म्हणजे भगवंताचं भजन, कीर्तन, नामस्मरण. हेच एकमेव साधन आता या कलियुगामध्ये शिल्लक आहे. तसं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक विविध प्रकारची साधनं सांगितली गेली. सगळ्या असणाऱ्या शास्त्रांनी, पुराणांनी, वेदांनी भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितले. गीतेमध्ये सुद्धा भगवंताच्या प्राप्तीचे प्रामुख्याने 3 मार्ग आपल्याला बघायला मिळतात. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे. कर्माच्या मार्गाने जाऊन आपल्याला शक्य नाही. ज्ञान मार्ग आपल्यासाठी थोडासा कठीण जाईल. योग तर त्याच्याही पेक्षा कठीण अवघड आहे. पण मग या सगळ्या वाटा मोडून केवळ एक मार्ग आपल्या करता आहे. मोडून या वाटा सूक्ष्म मोडून या वाटा सूक्ष्म गेला राज्यभार झाले ऐसा. बाकीच्या सगळ्या वाटा मोडायच्या, सोडायच्या आणि एकच काय? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापी काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाले ऐसा. नाही का? या कलियुगामध्ये इतर सगळ्या वाटांनी जाऊन आपल्याला चालणार नाही. एकमेव मार्ग आपल्या करता येतो म्हणजे भगवंताचं नामस्मरण, कीर्तन, भजन. त्याच्या पुढे जाऊन सांगू का? श्रीमद भागवतामध्ये नारद भक्ती सूत्राच्या अंतर्गत भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता अनेक विविध प्रकारचे मार्ग आहेत. त्यातला भक्ती मार्ग हा आपल्या सगळ्यांना सोपा, जमणारा, करता येण्यासारखा असा मार्ग आहे. त्याच्यामध्ये 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन तिथं आहे. आपल्या उपलब्ध वेळेमध्ये अगदी थोडक्यात आपण त्या सगळ्या 9 भक्ती बघणार आहोत. 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारच्या भक्ती आपल्या समोर मांडल्या. एक एक उदाहरण फक्त बघूया आणि आपल्या मुख्य विषयापर्यंत आपण पोहोचूया. 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन आहे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता. पण आताच्या काळात आपल्याला सगळ्यात जमणाऱ्या नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी जी जी भक्ती केली त्यांना त्यांना काय काय प्राप्त झालं, भगवंत कसा त्यांना भेटला, त्याचं थोडक्यात आपण चिंतन बघूया. पहिल्या क्रमांकाची भक्ती आहे श्रवणम. श्रवण भक्ती अर्थात भगवान परमात्म्याचे गुणानुवाद ऐकणं, श्रवण करणं आणि ते अंतरंगात उतरवणं. कुणी केली श्रवण भक्ती? श्रवण भक्ती म्हटले की आपल्या सगळ्यांच्या समोर एकच उदाहरण. श्रवणे परीक्षिती तरला भूपाती, श्रवणे परीक्षिती तरला भूपाती, तरला
सगळ्यांच्या समोर येतो. श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली दया. श्रीमद भागवत आपल्या सगळ्यांच्याच असणाऱ्या उद्धाराचं काय म्हणूया त्याला उत्तम अशा प्रकारचं माध्यम साधन. ज्या साधनाच्या जोरावरती राजा परीक्षिती तरला. परीक्षिती कोण आहे? परिचय आपल्याला सगळ्यांना. पांडवांचा वंशज हो परीक्षित राजा. जेव्हा सगळे पांडव आपल्या इहलोकाचा प्रवास संपून परलोकाच्या प्रवासाला निघून गेले, सगळा असणारा राज्यकारभार परीक्षितीच्या स्वाधीन केला. आणि मग हा असणारा राज्यकारभार सांभाळत असताना परीक्षितीला असं वाटलं ज्या राज्याचे आपण राजे आहोत त्या राज्याचे हाल हवाल काय जरा एकदा जाऊन पाहूयात तरी. आणि म्हणून मग तो राजा भ्रमणा करता प्रवासा करता अरण्यामध्ये जंगलामध्ये आला. सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे. तहान लागली, ऋषींच्या आश्रमामध्ये गेला, हाक मारली, कुणी ओ देत नाही. आतमध्ये गेला, पाहिलं तर ऋषी बसलेत, ध्यानस्थ आहेत. आपण हाक मारतो, काही प्रत्युत्तर देत नाही. म्हटल्यानंतर राजाला राग आला. 2-3 लोकांना जरा लवकर राग येतो, राजाला राग लवकर येतो. लहान मुलांना एक राग जरा लवकर येतो. आणि तिसरं होम मिनिस्टर. सांगितलं पाहिजे का मी? गृहमंत्री नाही का? राग येण्याची महत्वाची ही 3 महत्वाची आणि माणसं आहेत. यांना फार लवकर राग येतो. त्यांच्या मनासारखं नाही झालं की मग नंतर पुढे काय होतं आता हे घराघरातलं आहे, काय वेगळं सांगायचंय नाही का? त्या राजाला राग आला आणि मग रागाच्या भरात करू नये एक दुष्कृत्य, एक चुकीचं कर्म राजाकडून घडलं. या असणाऱ्या साधूने आपला अवमान केला म्हणून जवळचा असणारा एक मृत सर्प उचलला, राजाच्या गळ्यात त्या ऋषींच्या गळ्यात टाकला. राजा निघून गेला. कालांतराने त्यांचा पुत्र शृंगी ऋषी त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिला, घडलेला सगळा प्रसंग लक्षात आला. आणि ज्याच्यामुळे आपल्या वडिलांचा असणारा हा अवमान झाला म्हटल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या राजाला शाप दिला. जो असणारा सर्प तू माझ्या पित्याच्या गळ्यात टाकला, त्यात असणाऱ्या तक्षक नावाच्या सर्पाचा दंश होऊन 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. शाप राजाला मिळाला. राजा निघून गेला होता, शाप त्याला मिळाला हे त्याला कळालंय नाही. पण जेव्हा असणाऱ्या त्या महान असणाऱ्या ऋषींची समाधी उत्थान झाली आणि मग त्यांच्या लक्षात आला सगळा घडलेला प्रसंग, त्यांनी सांगितलं अरे शृंगी, तुझ्याकडून रागाच्या भरात फार चुकीचं कृत्य करून गेलास. त्या राजाला शाप दिला पण त्याला माहिती नाही किंवा त्याला कळवलं तरी पाहिजे, सांगितलं तरी पाहिजे. आणि म्हणून मग त्याला जाऊन सांगितलं हा असा सगळा प्रसंग घडला, तुम्हाला आता शाप दिला गेला, 7 दिवसात तुम्ही मरणार, 100% मरणार. 7 दिवसात मरणार. तो एकटा राजाच मरणार आहे असं नाही, आपणही सगळे 7च दिवसात मरणार आहे. आपल्याहीसाठी काय 8व्या वेगळ्या दिवसाची व्यवस्था नाही. पण तो सावध झाला, आपण अजून सावध व्हायला तयार नाही. तो सावध झाला आणि मग त्याने असणाऱ्या शुकमुनींच्या मुखारविंदातून सुंदर असणाऱ्या त्या श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि त्याचा परिणाम 7व्या दिवशी दिव्य देह प्राप्त झाला, मुक्त झाला. कशा करता एवढं सगळं सांगितलं? श्रवणम, ही श्रवण भक्ती त्या राजाने केली, त्याचा परिणाम दिव्यत्वाला पावला. श्रवणाच्या क्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याने विशेषत्वाने त्या आणखीन एका राजाचा उल्लेख केला श्रीमद भगवद्गीतेमध्ये. कर्म नैव हि संसिद्धी मास्तिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हति. ज्ञानोबा वर्णन करतायत. देख पा जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. हो, दुसऱ्या राजाचं वर्णन आहे. कोण? राजा जनक. या जनक राजाने त्याच्या जीवनामध्ये श्रवण भक्तीचा आश्रय केला, परिणामी दिव्यत्वाला पावला. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या जनक राजाने आपल्या नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या कथेचं आयोजन केलं आणि ते कथाकार कथा सांगताना हा राजा त्यांच्या अगदी जवळ समोर जाऊन बसायचा आणि मग एवढा तल्लीन होऊन तो ऐकायचा. त्या कथेमध्ये एवढा मंत्रमुग्ध व्हायचा की आजूबाजूला काय चालू याचं कसलं देहभान त्याला राहायचं नाही. एके दिवशी त्या कथाकारांनी विचार केला याची परीक्षा घेतली पाहिजे, खरंच हा मंत्रमुग्ध होऊन ऐकतो का नुसते डोळे झाकून झोपा काढतो. आणि मग त्याची परीक्षा पाहण्याकरता त्या असणाऱ्या महात्म्याने आपल्या असणाऱ्या शक्तीच्या जोरावरती त्या संपूर्ण नगरीला, मिथिला नगरीला आग लावला. काय झालं? आग लागला. ज्या मिथिला नगरीचा हा राजा आहे ती सगळी नगरी जळायला लागली, पेटते. म्हटल्यानंतर मग कथेला जसा राजा बसला होता तशी प्रजाही बसली होती. पण प्रजाजन मात्र आपली घरं जळतात म्हटल्यानंतर उठून गेली विझवण्याकरता, पाणी घालण्याकरता. पण
कथाकारांची कथा चालूच आहे आणि राजाचं श्रवणही सुरूच आहे. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने राजाला सावध करायचा प्रयत्न केला. शेवटी खडबडून जागे गेलं. राजेसाहेब उठा, जागे व्हा. अहो या सगळ्या मिथिला नगरीला आग लागली, जळते नगरी, उठा. फायर ब्रिगेडला बोलवा, अग्निशमन दलाला बोलवा, काहीतरी व्यवस्था करा. त्यावेळेला त्या राजाने जे उद्गार सगळ्यांच्या समोर काढले ते फार महत्वाचे आहे. काय म्हणतो तो राजा? मिथिलायाम प्रदिग्धायाम नमे दह्यति किंचन. काय म्हणतोय तो राजा? तो सांगतोय जे जळतंय ते माझं नाही आणि जे माझं आहे ते जळू शकत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम त्या राजाला त्याची नोंद भगवान परमात्म्याला गीतेमध्ये घ्यावी लागली. याच्यापेक्षा आणखीन काय वेगळं असलं पाहिजे महाराज? दुसरं वर्णन तुमच्या समोर सांगितलं, श्रवणम. आणि आणखीन एक तिसरं उदाहरण द्यायचं आणि पुढच्या प्रकाराकडे जायचं. श्रवणाऱ्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांना विशेषत्वाने ज्याचं आकर्षण आहे, भगवान परमात्म्याचा निस्सीम भक्त अर्जुन. श्रवणाच्या क्षेत्रातला राजा म्हणून अर्जुनाचा गौरव ज्ञानोबरायांनी केला. परिसनयाच्या राया ऐके बापा धनंजया. धनंजय अर्थात अर्जुन हा श्रवणाच्या क्षेत्रातला राजा आहे. त्याच्या पुढे असं वर्णन आहे, आतापे वातापेने किलवल असे 3 दैत्य होते. या 3 दैत्यांना मारण्याकरता अनेक प्रयत्न केले गेले पण ते मरत नव्हते. आणि मग त्यावेळेला अगस्त्य नावाची एक मुनी होती, ऋषी होते. यांच्या सगळ्या असणाऱ्या क्रूर कपटी असणाऱ्या वागणुकीला सगळे प्रजाजन अगदी त्रस्त झाले होते. शेवटी त्यांना मारण्याकरता म्हणून प्रयत्न केल्यानंतर हे सगळे समुद्रामध्ये जाऊन लपले. आता समुद्रामध्ये जाऊन लपले म्हटल्यानंतर यांना कसं मारावं? मग त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी सगळा समुद्र प्राशन केला आणि समुद्राबरोबर त्या तिघांनाही गिळलं, संपवलं, नाहीच केलं. ज्याप्रमाणे ज्ञानोबराय वर्णन करतायत, ज्याप्रमाणे त्या अगस्तीने समुद्र प्राशन केला एका आचमनात, त्याप्रमाणे या अर्जुनाने श्रीमद भगवत गीता रूपी समुद्र एका आचमनामध्ये प्राशन केला. आणि म्हणून त्याच्याकरता परिसनयाच्या राया, श्रवण क्षेत्रातल्या राजाची उपमा धनंजया करता दिली. एवढं सगळं कशा करता सांगितलं? या सगळ्यांनी उत्तम अशा प्रकारचं श्रवण केलं, परिणाम भगवान परमात्म्याचं सामिप्य. पहिल्या क्रमांकाची भक्ती श्रवणम, दुसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे कीर्तनम. तो आपल्या कीर्तनाचाच आजचा विषय, त्यामुळे थोडासा मागं ठेवूया, थोडं पुढे जाऊया मग मागं येऊया. चला पुढे. तिसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे विष्णू स्मरणम. विष्णू स्मरण कोणी केलं? विष्णू स्मरण. एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे, प्रल्हाद, नाही का? भगवान परमात्म्याचे 2 बाल भक्त आहेत. भक्त प्रल्हादजी आणि दुसरे ध्रुवजी. ध्रुवपदी आढळपदी बाळ बैसविला ध्रुव, क्षीराचा सागर उपमन्या. अगदी लहानशी असणारी मूर्ती प्रल्हादजी, पण त्यांनी या विष्णू स्मरणाच्या जोरावरती भगवंताला अवतार घ्यायला भाग पाडलं. कथा भाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्रल्हादाचे पिता श्री कोण? हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूचा असणारा असा नियमच होता, काय? नाम घेऊन दे देवाची ऐसे ब्रीद हिरण्यकश्यपूची. प्रल्हादा कारणे तुम्ही अवतार केला, विदारुण दैत्य प्रेमी पाना पाजिला, विदारुण दैत्य प्रेमी पाना पाजिला. प्रल्हादा कारणे तुम्ही अवतार केला, विदारुण दैत्य प्रेमी पाना पाजिला, विदारुण दैत्य प्रेमी. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारोनी दैत्या प्रेम पान्हा पाजिला. नाही का? काय केलं प्रल्हादजीने? भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्याचे पिताश्री हिरण्यकश्यपू कुणालाही घेऊ देत नव्हते, पण भगवंताची लीला लागत असते, नाही का? विरोधी पार्टीतच आपला माणूस नेऊन पाठवायचा, सोडायचा. विरोधी पक्षातच आपला माणूस भगवंताने पाठवला, आपला भक्त पाठवला. आणि मग छोटासा असणारा प्रल्हाद, नारद महर्षींची भेट झाली आणि मग भगवंताच्या प्राप्तीचा एक राजमार्ग त्यांनी सांगितला. भगवंताचं स्मरण, विष्णू स्मरण, ते सदैव करत राहणं, तो छंद त्यांनी जोपासला. त्याचा परिणाम
बातमी पोचली राजापर्यंत काय सगळ्या असणाऱ्या नगरामध्ये कुणालाच देवाचं नाव घेऊ देत नाही, तुमचाच असणारा मुलगा त्याचं भजन करतो. बोलवून घेतलं प्रल्हादाला राजसभेमध्ये. प्रल्हादा, अरे तुला शाळेत टाकला शिकण्याकरता आणि तू काय चालवलं हे? मग त्यावेळेला प्रल्हाद सांगतो, बाबा अहो तुमच्या शाळेत जे शिकवलं जातं ना ते मला आवडत नाही बाबा. आता त्या राक्षसांच्या दैत्यांच्या शाळेमध्ये काय हरिपाठ शिकवलं जाईल का, काकडा शिकवला जाईल का, विष्णू सहस्त्रनाम? काहीच नाही. तो म्हणतो, बाबा अहो तुमच्या शाळेमध्ये काय असतं ते हाना मारा तोडा कापा नाही का, सगळं राक्षसी आसुरी कारभार शिकवला जातो बाबा, मला ते आवडत नाही बाबा. मग तुला काय आवडतं प्रल्हादा? मग त्यावेळी प्रल्हादाने सांगितलं, बाबा मला काय आवडतं सांगू? हो, मला जे आवडतं ना ते फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं भजन, नामस्मरण, त्याच्या चिंतनाशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही बाबा. रात्रंदिवस मी तेच भजन करतो. काय भजन आहे ते, कसं आहे भजन ते? 1-2 मिनिटं करूया का आपण? ज्याप्रमाणे त्या प्रल्हादाने ते स्मरण केलं तसंच आपणही ते स्मरण थोडं करूया. काय भजन करतो प्रल्हाद? नारायण 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 नारायण. बोला बोला, टाळी वाजवा. प्रल्हादाने केलेलं भजन आहे, नामस्मरण आहे, विष्णू स्मरण आहे. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 भज मन नारायण 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 नारायण. ओ असं भजन प्रल्हादाने सुरू केल्यानंतर मग हिरण्यकश्यपने विचारला, अरे ज्या भगवान परमात्म्याचं एवढ्या अट्टहासाने भजन करतो तो देव नेमका आहे कुठे? आहे कुठं असं म्हटल्यानंतर प्रल्हादाने उलट प्रश्न बापाला विचारला, तो नाही कुठे? तो नाही ऐसा ठावरिता उरलासे कवन नाही का बाबा? अहो तो नाही अशी जागाच नाही असं म्हटल्यानंतर मग तळपायच्या एक मस्तकाला गेली. समोर असणारा स्तंभ होता, त्या स्तंभाकडे त्या खांबाकडे हात केला आणि सांगितलं, विचारलं, सांग या स्तंभात या खांबात तुझा देव आहे का? क्षणाचाही विलंब न करता प्रल्हादाने सांगितले, हो बाबा त्यातही माझा भगवान परमात्मा आहे. आणि मग त्याच आवेशामध्ये त्याच रागामध्ये त्या खांबावरती लात मारली. दुर्जने सत्यनारायण प्रगटलवा खांबावरी लात खांबावरी मात लात मारिता दुर्जने स्तंभे नारायण प्रगटला. हो, लात मारल्याबरोबर भगवान परमात्मा नृसिंह अवतारामध्ये त्या ठिकाणी प्रकट झाले. बोलो नृसिंह भगवान की जय. भगवान परमात्मा
परमात्मा अवतीर्ण झाले. हो, प्रचंड क्रोधायमान, संतप्त, रागीट असणारा आवेशामध्ये भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि हिरण्यकश्यपूने अतिशय चतुराईने, हुशारीने त्याचं जे काही वरदान मागितलं होतं त्याच्यातूनही भगवंताने मार्ग काढला. कारण तो कसा आहे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची गाणी मुकुट सकळा मनी धन्य तुझे विठोबा. चतुरा तो शिरोमणी. हो, तो चतुर आहे, नुसता चतुर नाही, चतुरांचा शिरोमणी आहे. आणि जेवढ्या चलाकीने हिरण्यकश्यपूने वरदान मागून घेतलं होतं तेवढ्याच चलाकीने दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळी, घरात नाही, दारात नाही, बाहेर नाही, दारात, अशा सगळ्या असणाऱ्या त्या याच्यातून मार्ग काढत त्याला विदारलं, आपल्या असणाऱ्या नखांनी फाडलं, संपवलं. मला त्याच्या पुढे जाऊन आणखीन सांगायचंय. भगवान परमात्म्याने प्रल्हादाकरता फक्त अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला विदारलं, एवढंच नाही, त्याच्या पुढे भगवंत एवढे क्रोधायमान झाले होते, एवढे आवेशामध्ये होते, एवढे रागावलेले होते, हिरण्यकश्यपूला मारल्यानंतरही त्यांचा राग काही शांत होत नव्हता. भगवंत आवेशातच आहेत. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सगळ्या या देवदेकांनी केला. कोण कोण? ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, चंद्र, महेंद्र, हे सगळ्यांनी प्रयत्न केले, पण कुणाच्यानी देव काही शांत होत नाहीत. मग त्या सगळ्यांनी काय विचार केला, काय करावं, काय देवाला शांत कसं करावं, कोण शांत करेल. बाकी सगळ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मग त्यांनी एकमताने एक ठराव पास केला. काय? बाकी कुणाचं काही नाही चाललं तरी शेवटी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नाही का, होम मिनिस्टर शेवटचा पर्याय. गृहमंत्र्यांना बोलवा म्हटले. आता त्यांचंच काय ऐकलं तर ऐकलं, आपलं तर काय देव ऐकत नाही. लक्ष्मी मातेला फोन लावला, या महत्वाचं काम आहे. लक्ष्मी मातेला कॉल आल्यानंतर त्याही लगेच धावत पळत आल्या, सगळा प्रसंग ऐकला आणि मग म्हटले, हे काय आपल्या ऐकण्याच्या बाहेरचे आहेत का? सगळ्यांनाच असं वाटतं खरं, पण आता ते ज्याचं त्यालाच माहिती असतं. आवेशात आणि त्याही तोऱ्यात आल्या आणि त्यांना वाटलं आतापर्यंत यांच्याबरोबर एवढ्या अवतारांमध्ये आले, आता हे काय आपल्यासाठी नवीन आहे का? त्याही तोऱ्यात आल्या आणि मग तुम्हाला नाही जमत ना, मी करते देवाला शांत. उंच आसनावरती भगवान नाही, पण भगवंताने सुद्धा बाकीच्यांनाही जसे शांत झाले नाहीत, पण आता बायको आहे म्हटल्यानंतर थोडासा प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि म्हणून मग इतरांपेक्षा जरा 2-4 पावलं जास्त जवळ येऊ दिलं. कुणाला? लक्ष्मी मातेला. त्याही शांत करण्याकरता देवाच्या जवळ गेल्या, पण जशा लक्ष्मी माता भगवंताच्या जवळ गेल्या तसं देवाने गुर्र केलं, पळतच सुटली लक्ष्मी माता पळत सुटली. म्हटल्यानंतर मग बाकीच्यांनी विचारलं, काय लय तोऱ्यात आल्या होत्या मगाशी, आपल्या ऐकण्याच्या बाहेर आहेत का, काय झालं, आता कुठं चालल्या? ते म्हटले, नाही आज काही वेगळंच आहे, आजचं काहीतरी कॅरेक्टर वेगळं आहे, हे काय आपल्याने आटोपणार नाही. आणि मग शेवटी सगळ्यांनी विचार केला, आता कोणालाच देव ऐकत नाही म्हटल्यानंतर मग ज्याच्यासाठी अवतार घेतला आता त्यालाच विनंती केली पाहिजे. सगळ्यांनी प्रल्हादाला विनंती केली आणि मग प्रल्हादाने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, विनवणी केली. आणि त्याचा परिणाम भगवान परमात्मा किती प्रेम करतो भक्तावरती. काय केलं? उचलून घेतला कडीयवरी, भक्ती सुखी नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडीयवरी, भक्ती सुखी निमाला. भगवान परमात्म्याला आळवणी केल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर प्रल्हादजींनी भगवान परमात्मा शांत झाले. फक्त शांत झाले नाही, प्रल्हादावर एवढं प्रेम भगवंताचं ओसंडून वाहू लागलं, प्रल्हादाला उचलून कडेवर घेतला. कडेवर घेऊनही देवाचं समाधान झालं नाही. देव खाली बसले, मांडी घातली, मांडीवरती प्रल्हादाला झोपवलं. मांडीवर झोपूनही देवाचं समाधान झालं नाही. शेवटी भगवान परमात्म्याने आपल्या जिभेने प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली. भगवान परमात्मा प्रल्हादाला आपल्या जिभेने चाटतोच आहे, आपल्या भक्तावरचं प्रेम अभिव्यक्त करतोच आहे. आणि हा एवढा सगळा प्रकार बघितल्यानंतर हे सगळे उभे होते ना तिथे, रती महारथी, ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, चंद्र, या सगळ्यांनी अगदी तोंडातच बोटं घातली. अरे
ब्रह्मदेव म्हणतो मी सृष्टीचा करताय, पण एवढं प्रेम देवाने कधी माझ्यावर केलं नाही. महादेव म्हटलं मी प्रलयंकर आहे, पण माझ्याविषयी एवढी आत्मीयता देवाने कधी दाखवली नाही. लक्ष्मी माता तिथं होती, अर्धांगिनी बायको सहचारिणी, तिचा तर अगदी लाजेने चक्काचूर झाला. ती म्हणते मी याची अर्धांगिनी आहे, बायको आहे, पण एवढं प्रेम या देवाने माझ्यावर सुद्धा कधी केलं नाही. एवढं प्रेम हा भगवान परमात्मा आपल्या भक्तांवरती करतो. कशाचा परिणाम? विष्णू स्मरणम. तिसऱ्या क्रमांकाची भक्ती. चला त्याच्या पुढे चौथ्या क्रमांकाची भक्ती आहे पादसेवनम. पादसेवन भक्ती काकड्याच्या प्रमाण म्हणतो आपण. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप. प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. प्रत्यक्ष स्वरूप गोविंदा. प्रत्यक्ष बरोबर आहे बाबा ब्रह्मन. पादसेवन अक्रूर झाला ब्रह्म प्रत्यक्ष स्वरूप गोविंद. हा पादसेवन भक्ती केली कुणी? अक्रूरजी. फार महत्वाचं कॅरेक्टर आहे बरं का हे महाभारतातलं, फार महत्वाचं आहे. कोण आहेत अक्रूरजी? काय केलं त्यांनी? फार महत्वाचं काम केलं त्यांनी. भगवान परमात्म्याला गोकुळामधून मथुरेमध्ये आणण्याचं काम कुणी केलं? अक्रूरजींनी. सगळा कथा बघा आपल्याला माहिती आहे, वेळ घेत नाही, अगदी थोडक्यात सांगतो. भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर कंसाला कळालं आपल्याला मारणारा जन्माला आलाय, आणि म्हणून मग त्या असणाऱ्या कृष्णाला मारण्याकरता कंसाने अगदी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले. सगळ्यात पहिल्यांदा मावशी पाठवली, पुतना मावशी, महाबळ भट्ट, सगळे 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 पाठवले. कुठं? गोकुळामध्ये. कशा करता? देवाला मारण्याकरता. अनेकविध प्रकारचे प्रयत्न केले गेले, पण तो भगवान परमात्मा काही मारला जात नाही. एवढे प्रयत्न करूनही, आपले एवढे रती महारथी सेनापती पाठवूनही तो देव एवढासा छोटासा असणारा आटपत नाही म्हटल्यानंतर मग रागावलेल्या असणाऱ्या त्या कंसाने एक तातडीची सभा बोलवली, अर्जंट मीटिंग. आणि त्या मीटिंग मध्ये सगळे सेनापती बोलवले, आणि त्या मीटिंगचा मुख्य विषय एकच, काय? कृष्णाला मारायचं कसं. आतापर्यंत बरेच प्रयत्न केले, पण तो कृष्ण काही मारला जात नाही. काय करायचं, कसं मारायचं? आता ही जी सभा होती ना, एक जुने कीर्तनकार होऊन गेले, वैकुंठवासी हरिभक्तपरायण नामदेव महाराज पठाडे, त्यांनी या सगळ्या कंसाच्या सभेचं वर्णन करत असताना एक फार सुंदर दृष्टांत दिला. जशी ही कंसाने सभा बोलवली होती ना, तशीच असं म्हणतात कधीतरी गल्लीतल्या सगळ्या उंदरांनी अशी एक सभा बोलवली होती. कोणी? उंदरांनी. उंदीर उंदीर गल्लीतले सगळे उंदीर एकत्र झाले, आणि त्यांच्याही समोर एकच मुद्दा, एकच विषय. काय? जसा इथं मुद्दा एकच आहे, काय? कृष्णाला मारायचं कसं. तसं त्या उंदरांचा काळ. कोण? मावशी, मनीमेव, मांजर. त्या सगळ्यांना असं वाटायचं हे मांजर काय आपल्या सगळ्या उंदीर कुळाला संपल्याशिवाय काय राहत, आपल्या मुळावरच उठली, आता काय करावं, का हिचा बंदोबस्त करायचा कसा. आणि मग त्या सगळ्या उंदीरांच्या समोर एकच प्रश्न, मावशीला त्या असणाऱ्या मांजरीपासून आपला जीव वाचवायचा कसा, तिचा बंदोबस्त करायचा कसा. सगळे उंदीर बसले, उंदरांचा राजा वर बसलाय, बाकीचे सगळे आजूबाजूला आहेत. बऱ्याच जणांनी काय 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 वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या, पण काय कोणाला पटेना. पण त्यांच्यातला एक हुशार उंदीर उभा राहिला, आणि त्याने सांगितलं, राजेसाहेब माझ्याकडे एक आयडिया आहे, एक युक्ती आहे. म्हणजे काय आयडिया? अशी आहे, होतं काय, आपण सगळे आपल्या भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असतो, आणि तेवढ्यात दबक्या पायाने हळूवारपणे ती मावशी मांजर कधी येते आणि कधी आपल्या ते एकल्याला उचलून घेऊन जाते कळत नाही. म्हणजे होतं काय, ती मांजर आपल्या दिशेने येते हे आपल्याला कळत नसल्यामुळे आपल्या कुळातल्या लोकांना, उंदरांना आपला जीव गमवावा लागतोय. मग आता याच्यावर एक पर्याय करता येईल. काय? ती मांजर आपल्या दिशेने येते असं जर आपल्याला कळालं
तर मग आपल्याला पळून जाता येईल आणि आपला जीव वाचवता येईल. सरळ हिशोब आहे. पण मग आता ती मांजर आपल्या दिशेने येते हे आपल्याला कसं कळेल? आहे ना म्हणे, त्याच्यावर पण आयडिया आहे आपल्याकडे, युक्ती आहे. काय युक्ती आहे, काय आयडिया आहे? मग त्याने सांगितलं एक करता येईल आपल्याला. त्या मांजरेच्या गळ्यात घंटा बांधायची. घंटा काय करायचं? मांजरेच्या गळ्यात घंटा बांधायची. त्याने काय होईल? अहो घंटा बांधली म्हणजे ते आपल्या दिशेने यायला लागले की तिच्या गळ्यातली घंटा वाजेल आणि आपल्याला कळेल मांजर आपल्या दिशेने येते. आणि एकदा का मांजर आपल्या दिशेने येते असं कळालं की आपल्याला पळून जाता येईल, आपला जीव वाचवता येईल. अशी युक्ती, अशी आयडिया सांगितल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. वा 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 वा. शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कारच केला त्यांनी. कोणालाच सुचली नाही आयडिया. किती सोपा उपाय आहे, किती साधा मार्ग आहे. गळ्यात घंटा बांधली की आपल्याला कळेल आणि पळून जाता येईल, आपला जीव वाचवता येईल. एक मताने ठराव मंजूर. काय? मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. ठरलं, निश्चित झालं. पण आता महत्वाचा मुद्दा पुढे आहे ना. काय? निर्णय झाला मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. पण बांधायला जाईल कोण? का? कारण जो जाईल तो नाश्त्यावरच जाईल ना, का तो येणार आहे परत? तसं या ठिकाणी कंसाच्याही सभेमध्ये एक मुखाने ठरलं. काय? आतापर्यंत आपण कृष्णाला मारायचे प्रयत्न करतोय, त्याच्या नगरात जाऊन, गोकुळात जाऊन त्याला मारायचा प्रयत्न करतोय, पण ते सहज शक्य होणार नाही. का? क्योंकि हिंदी में कहावत है ना, अपने गली में तो नाही का, तो त्याच्या नगरात आहे, तो त्याच्या राज्यात आहे, तो त्याच्या प्रदेशात आहे, म्हणून तिथं त्याची ताकद आहे. आणि आपण त्याच्या नगरात जाऊन त्याला मारायचा प्रयत्न करतोय, म्हणून तो काही मारला जात नाही. मग याच्यावर एक आयडिया आहे, एक युक्ती आहे, जशी या उंदराने सांगितली तशी. काय म्हणे? एक करा, त्याला त्याच्या नगरातून बाहेर काढा, आपल्याकडे घेऊन या. इकडे आणला की मग त्याला आपल्याला मारता. जसा हा उपाय इथं याने सांगितला, याचाही शाल श्रीफळ देऊन सत्कारच केला. वा 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 वा. कुणाच्याच लक्षात आलं नाही. आपण उगीच आपले सेनापती तिकडे पाठवत होतो, त्याला इकडे घेऊन येणं किती सोपं आहे. इथं आणल्यानंतर त्याला मारता येईल. ठराव मंजूर, पास. पण परत मुद्दा एकच आहे ना. काय? त्याला आणायला जाईल कोण? कारण अगोदर जे गेले ते काही परत आले. मग आता कुणाला पाठवायचं? आणि मग बरीच 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 चर्चा झाल्यानंतर एक मताने एक नाव ठरलं, ते म्हणजे अक्रूरजी. अक्रूरजी जसा इकडच्या तसा तिकडच्याही पार्टीतला आहे. काही अशी असतात ना माणसं, दोन्ही पार्टीत चालतात, इकडचंही चालतं तिकडचंही चालतं. तसं अक्रूरजींची निवड केली गेली. ठीक आहे म्हणे, हा एकच व्यक्ती असा आहे जो देवाला, कृष्णाला इकडं घेऊन येईल. आणि त्याप्रमाणे मग अक्रूरजी, खरं तर त्यांना कल्पना होती आपण देवाला इकडं मथुरेत नाही, त्याच्या मृत्यूच्या दाढेतच जणू काही घेऊन आणायला निघालोय. पण शेवटी कर्तव्य आहे, सांगितलेलं काम आहे, त्याप्रमाणे अक्रूरजी गोकुळामध्ये आले. नंदबाबांच्या असणाऱ्या घरासमोर आपला रथ उभा केला, आतमध्ये प्रवेश केला. येण्याचं प्रयोजन नंदबाबांना यशोदा मातेला सांगितलं. पण एवढ्यात कधी न पाहिलेला हा रथ, कधी न पाहिलेला हा अक्रूर इथं आलाय म्हटल्यानंतर सगळ्या गोकुळातल्या गोपाळांना, गवळणींना प्रश्न पडला, हा आलाय कशाला? निळोबराने फार सुंदर वर्णन केलं या सगळ्या प्रसंगाचं. हा रथ आलाय म्हटल्यानंतर सगळे गोपाळ जमा झाले नंदबाबांच्या आणि राजवाड्यासमोर आणि विचारायला सुरुवात केली सगळ्या गोपाळांनी. गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावरा, कारथ शृंगारीला सांगे वो मजला, अक्रूर उभासे बाई गे साजनी, आनंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. विचारायला सुरुवात केली यशोदा माता, कशाला आलाय हा अक्रूर? मग यशोदा म्हणते,
हा अक्रूर आलाय भगवंताला मथुरेला घेऊन जाण्याकरता. भोले नंदाची पटराणी सद्गदित होवनी मथुरेसी चक्रपाणी जातो की साजनी. वेवळ झाले मन हे वचन ऐकोनी आनंदाचे. सांगायला सुरुवात केली. अक्रूरजी आले कृष्णाला बलराम दादाला मथुरेमध्ये घेऊन जाण्याकरता. वार्ता कळायला बरोबर आणखीन सगळे जमा झाले. भगवान परमात्मा जायला निघाल्यानंतर मग रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. भूमी पडल्या व्रजबाळी कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली धरणी आनंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. रथात बसले भगवान परमात्मा. पण सगळ्या गोपाळांनी लोटांगण घातलं. कशापुढे? रथापुढे. देवाला जाऊ देत नव्हत्या. भगवंत खाली उतरले, सगळ्यांना आश्वस्त केलं आता मी जातोय, पण जेव्हा केव्हा तुम्ही हाक माराल तेव्हा निश्चित तुमच्यासाठी मी परत आल्याशिवाय राहणार नाही. भगवंत पुन्हा रथात चढले आणि मग देव बोले अक्रूरासी वेगे हाके रथासी. या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. याच्या पुढचा प्रवास फार महत्वाचा आहे. अक्रूरजी गोकुळातून बाहेर पडले खरे, पण यमुनेच्या काठावरती आल्यानंतर आतापर्यंत आपल्या अंतःकरणात दडवून ठेवलेला जो भाव आहे, अक्रूरजींना असह्य झाल्या सगळ्या वेदना. मी देवाला घेऊन चाललोय खरं, पण तिथं गेल्यानंतर याचा सत्कार नाही, याचं मरण तिथं आहे, त्याला मारलं जाणार आहे. राहुलं नाही अक्रूरजींना. रथातून खाली उतरले. देवाला डायरेक्टली कसं बोलावं, कसं सांगावं, गदगद अवस्था झाली. यमुनेच्या काठावरती रथ उभा केल्यानंतर विनंती केली, देवा जरा स्नान करून येऊ का यमुनेत. स्नानाकरता यमुनेत उतरले. कोण? अक्रूरजी. पण भगवंताच्या लक्षात आलं अक्रूरजींची द्विधा मनस्थिती झाली आहे, संभ्रमावस्थेत आहेत, यांना आपला खरा परिचय करून देण्याची आता वेळ आली आहे. अक्रूरजींनी पाण्यात बुडी मारल्याबरोबर एक विलक्षण दृश्य त्यांनी पाहिलं. पाण्यात बुडी मारल्यानंतर पाण्यात त्यांनी डोळे उघडल्यानंतर तो पाहता तो काय? शेषशाही भगवान नारायण पहुडलेले. भगवान नारायण शेषावरती पहुडलेले पाहिले. त्यांचा चेहरा पाहिला. अरे हा तर भगवान आहे, देव आहे, पण याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. पाण्यातून वर आले. समोर रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहिला. अरे हा तर आता खाली होता, तोच हा वर आहे. पुन्हा बुडी मारली, पुन्हा पाहिलं तेच, वर पाहिलं परत तेच. आणि मग लक्षात आलं अरे ज्याच्या मरणाची आपण काळजी करतो तो तर विश्वाचा मालक आहे, त्याला काय कोण मारणार आहे. बाहेर आले. भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. त्याच्या दैवत्वाची जाणीव झाली. आणि मग अक्रूरजीने आपल्या अंतःकरणातली भावना बोलून दाखवली. देवा एकच प्रार्थना आहे, एकच विनंती आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम हो मुख मो जब प्राण तन से निकले. यमुना का गंगा तट हो और सावला निकट हो. भगवान आमच्या अंतकाळाच्या समयी फक्त तुम्ही आमच्या नजदीक, आमच्या जवळ असावं, एकच प्रार्थना आहे, एकच विनंती आहे. इस भक्त की है अर्जी जो खुद गर्ज भी है दर्दी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. आणि मग अशा पद्धतीने या आर्त भावनेने जेव्हा अक्रूरजी भगवंताला वंदन करतात तेव्हा प्रत्यक्ष भगवंताने त्या ठिकाणी आपल्या दिव्य असणाऱ्या स्वरूपाचं दर्शन अक्रूरजींना घडवलं. कशाचा परिणाम? पादसेवनम. भगवंताच्या पायावरती नतमस्तक झाल्यानंतर अशा पद्धतीने तो भगवंत प्रत्यक्ष त्यांच्या समोर प्रगट झाले. चौथ्या क्रमांकाची भक्ती आपण बघितली. पादसेवनम श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम. पाचव्या क्रमांकाची भक्ती अर्चनम. अर्चन म्हणजे भगवान परमात्म्याची पूजा करणं. प्रत्येक वेळी ही पूजा हार तुरे आणि या सगळ्या साधनांनी होते असं नाही, शब्द सुमनांनी सुद्धा भगवान परमात्म्याची पूजा करता येते. आणि अशी अर्चना भक्ती केली
एक प्राण्याचंच उदाहरण आपल्याला सांगता येईल. गजेंद्र नावाचा हत्ती आहे. सुंदर कथा बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 11:15 वाजले, पटापट सांगतो. गजेंद्र नावाचा हत्ती आहे, चिखलामध्ये अडकलाय. अनेक विविध प्रकारचे प्रयत्न केले, सुटण्याचे होत नाही. घरातले सगळे नातेवाईक आले, सगळ्यांनी ओढण्याचा खेचण्याचा प्रयत्न केला, कोणालाही काढता आलं नाही. सगळ्यांनी सोडून दिला विषय, निघून गेले. आणि मग गजेंद्राच्या लक्षात आलं, ज्यांच्यासाठी आयुष्यभर हाडाची काढ रक्ताचं पाणी नाही का ज्यांच्यासाठी केलं तेच सगळे मला सोडून गेले, आता जगायचं कोणासाठी. आणि मग शेवटी त्या भगवान परमात्म्याला हाक मारली, आळवलं, त्याला प्रार्थना केली. सरोवरातला असणारे कमळ उचवलं, भगवंताच्या दिशेने फिरकावलं आणि त्याला प्रार्थना केली, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणच हाक देईल हाके. आर्त भावनेने त्याला हाक मारली, त्याचा परिणाम देव धावत आले. किती वेगाने धावत आले. येले नकरे तेव्हा जे धावले, दाविती पाऊले दयानिधी, दाविती पाऊले दयानिधी. नकरे तेव्हा जे धरियेले नकरे तेव्हा जे धावले, दाविती पाऊले दयानिधी. हो, नकराने धरल्यानंतर आर्ततेने त्याला हाक मारली आणि त्याचा परिणाम तो किती वेगाने धावत आला. देव हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे चलत गोली पीछे होत आवाज. हो, देव किती वेगाने धावत आला. हत्ती, आता हत्ती शब्द बोलायला किती वर्ष लागतात. हत्ती वर्ष, महिने, आठवडे, दिवस, मिनिट, क्षण. हत्ती एका क्षणात बोलून जातो आपण हत्ती. पण ह म्हणेपर्यंत देव लक्ष्मी जवळ होते आणि ती म्हणेपर्यंत त्याच्या जवळ पोहोचले. कशाचा परिणाम. अर्चनम. चला त्याच्या पुढच्या क्रमांची भक्ती आहे वंदनम. वंदन भक्ती सगळी केली गोपाळांनी, गवळणींनी. भगवान परमात्मा निघून गेल्यानंतर गोपाळांमधली त्यांची जी अवस्था आहे त्याचं वर्णन या वंदन क्रमांकाच्या भक्तीमध्ये येतं. त्याच्या पुढच्या क्रमांकाची भक्ती दास्य भक्ती. दास्य भक्तीसाठी आपल्या सगळ्यांसाठी एक मोठं प्रमाण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले आणि म्हणून देखील रामचरण. आणि मग याच्यानंतरची शेवटच्या क्रमांकाची भक्ती आहे आत्मनिवेदनम. ही आत्मनिवेदन भक्ती केली कुणी कुणी एक राजा होऊन गेला या भूतळावरती, बळी नावाचा राजा. त्याच्याकरता भगवान परमात्म्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता आणि त्याही परीक्षेमध्ये उतराई ठरला. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावी दास्य सकळ. या सगळ्या क्रमांकाच्या 8 क्रमांकाच्या भक्ती आपल्या समोर मांडल्या. या सगळ्या भक्ती आताच्या काळात आपल्या सगळ्यांना करता येणं शक्य होईलच, साशंकता आहे. पण दुसऱ्या क्रमांकाची जी भक्ती मागे मी ठेवली ती भक्ती मात्र करण्याकरता निश्चित आपल्या सगळ्यांना सामर्थ्य आहे. किंवा या कलियुगामध्ये तीच एक भक्ती करता येण्यासारखी आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नावे, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, हरीच्या नावे. हो, या कलियुगामध्ये केवळ भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे एकमेव साधन आपल्या सगळ्यांना तारक आहे, उद्धारक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सुद्धा वर्णन करतात नाही का, सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरच्या ओवेली त्यांना ज्ञानोबा वर्णन करतात. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. आणि म्हणून या कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांना करता येणार, जमणार किंवा याच एका नामस्मरणाच्या, याच एका कीर्तनाच्या आणि याच एका भगवान परमात्म्याच्या भजनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जे हवंय ते नामस्मरण आपल्याला मिळवून देणार आहे. ते काय आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू
समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपलं जे साध्य आहे समाधान ते मिळवण्याकरता केवळ नामस्मरण हे एकमेव साधन कलियुगामध्ये आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचं आणि साधन शिल्लक राहिल्याने म्हणून या संतांनी ते हेरलं असल्यामुळे आपल्या सगळ्यांनाही ते समाधान मिळावं याकरता त्याचंच दिग्दर्शन तुकोबाराय करतायत. हे असणारं नामस्मरण सदैव केलं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये सदैव समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपलंही नामस्मरण असताना पण कसं त्याचं फळही तसंच आहे ना. तुकोबारांनी सांगितलंय सदा पण आपलं कसं असतं कदा कदा नामघोष मग त्याचा परिणाम आहे ना कदा कदा समाधान. मग सदा नामघोष केलं तर सदा समाधान आणि म्हणून असं हे समाधान आपल्याला मिळावं याकरता या संतांनी जो उपदेश आपल्या समोर केला निश्चितच हा असणारा उपदेश हे असणारं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांच्याच उद्धाराचं कारण आहे. आणि ते नामस्मरण आपण केल्यानंतर तुकोबार आणखीन पुढे वर्णन करतायत या नामस्मरणामुळे प्राप्त काय होतं सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो. अलंकार दागिने घालतो ना आपण दागिने कशा करता आपल्या शरीराचं सौंदर्य वाढण्याकरता सगळ्यांनी आपल्याला पाहण्याकरता सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरता तसं हे नामस्मरण रूपी अलंकार दागिने जर आपण अंगावरती परिधान केले तर निश्चितच तो जो आनंद दागिने घातल्यानंतर आपल्याला मिळतो तोच आनंद याही असणाऱ्या नामचिंतनाने आपल्याला प्राप्त होईल. त्याच्याही पुढे असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विधी दशा या नामस्मरणामुळे इह लोकात राहून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या जोरावरती परलोकातल्या असणाऱ्या सुखाची प्राप्ती आम्हाला होते. आणि त्याच्याही पुढे जाऊन पाप पुण्य आपल्याकडून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत जी कर्म आहेत त्याचे असणारे हे जे काही चांगली वाईट फळं आपल्याला जी भोगायला येतात ही सगळी असणारी कर्माची फळं भोगण्याच्या पलीकडची अवस्था या नामचिंतनामुळे आपल्याला प्राप्त होते. तुकोबारावर करतात तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे तुका म्हणे झालो अग्निरूप तुका म्हणे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागो रे दीपाप पुण्यांगा लागो रे दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा. या नामस्मरणाच्या चिंतनाच्या जोरावरती कोणत्याही प्रकारचं पाप किंवा पुण्य त्याची असणारी कर्मफळ आम्हाला लागू शकत नाहीत. इहलोकात राहून परलोकाच्या असणाऱ्या आनंदाची अनुभूती आम्हाला घेता येऊ शकते. हे केवळ आणि केवळ नामस्मरणामुळेच शक्य आहे. आणि हे जे नामस्मरण आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारलं आणि त्याचा परिणाम जे समाधान आम्हाला मिळालं तेच समाधान आपल्या सगळ्यांना मिळावं याकरता आम्ही हे जे नामस्मरण स्वीकारलं तसं तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये ते स्वीकारलं ते निश्चितच तेच समाधान आपल्या सगळ्यांनाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा अभंगाचा भाव आहे. आणि म्हणून माझ्यासह आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची ही गोडी लागावी हीच प्रार्थना या ठिकाणी करून सेवेला पूर्ण विराम देत असताना ज्या संतांनी आपल्याला हे मार्गदर्शन केलं त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. ज्ञानेश्वर सदा नामघोष करो हरि कथा सदा नामघोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलतसू. श्री शिवदत्त कानिफनाथ मंदिर समिती मोहने यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आज या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून आला आमचे परमस्नेही परमार्थ मित्र हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज काळे, त्याचप्रमाणे आपल्या या मंडळात असणारं आणखीन एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण अर्जुन महाराज जाधव यांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचता आलं आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थित भगवत चिंतनामध्ये थोडा वेळ आपल्याला घालवता आला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार ऋण व्यक्त करतो. इथं आल्यानंतर डोमबाबांसारखे असणारे निष्ठावंत वारकरी त्यांचा दर्शनाचा सुयोग त्यांच्या माध्यमातून लाभला त्याकरता त्यांचे ऋण व्यक्त करतो. आणि उपस्थित आपण सर्व गुणीजन मंडळी सुंदर अशी साथ या ठिकाणी कीर्तनाकरता केलीत. आमचे पिटी मास्तर असतील, मृदंगाचार्य, खऱ्या अर्थाने तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात सुंदर अशी साथ महाराजांची ही लाभली. त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे भगवत चिंतन करण्याचं सद्भाग्य मला लाभलं. आणि ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये हे प्रेम मिळवलं त्या भगवंताचं प्रेम आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये मिळवता यावं याकरता एक प्रार्थना करायची आणि सेवेला पूर्ण विराम द्यायचा. एका हिंदी कवीने फार सुंदर वन केले. या संतांनी त्यांच्या जीवनामध्ये जे प्रेम भगवंताच्या चरणी समर्पित केलं तसंच ते आपल्यालाही करता यावं. यह प्रेम सदा भरपूर रहे भगवान तुम्हारे चरणों में, यह अर्ज मेरी मंजूर रहे भगवान तुम्हारे चरणों में. संसार सार है सार नहीं बाकी न रहे अब भूख कहीं, मैं हूँ संसार के हाथों में और संसार तुम्हारे हाथ में. यह प्रेम सदा भरपूर रहे भगवान तुम्हारे चरणों में. यह बार बार मैं कहता हूँ, यह बार बार मैं कहता हूँ, आगे प्रभु आपकी मर्जी है, यह अंत समय की अर्जी है भगवान तुम्हारे चरणों में. यह प्रेम सदा भरपूर रहे भगवान तुम्हारे चरणों में. जय विठ्ठल जय विठ्ठल जय